सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राइब करा। धरण क्षेत्रातील महिलांचा हंडा मोर्चा, प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम। बंद पडलेली जलजीवनची कामे कधी सुरू होणार? प्यायला पाणी द्या, हाताला रोजगार द्या। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरण क्षेत्रातील गावपाड्यातील महिलांनी थेट पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढून प्रशासनाला धारेवर धरलं। अखिल भारतीय जनवादी महिला संघटना शहापूर तालुका कमिटीच्या वतीनं हा हंडा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी मोठ्या संख्येने नारी शक्ती रस्त्यावर उतरली होती। पाणी, रोजगार, रेशनिंग आणि वीज या मूलभूत प्रश्नांवर वारंवार मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने हा मोर्चा काढल्याचं तालुका सचिव निकिता काकरा आणि अध्यक्षा कमल वळंबा यांनी निवेदनात म्हटलं आहे। विशेष म्हणजे तालुक्यातील जनजीवन मिशनची बंद पडलेली कामं त्वरित सुरू करावीत अशी मागणी त्यांनी केली असली तरी गेल्या मार्च पासून वर्ष झालं तरी शासनाकडून ठेकेदारांना काम पूर्ण करूनही पैसे दिले जात नाहीत अशी परिस्थिती आहे। घरकुल योजनेचा लाभ मिळणं, नवीन घरांना घरपट्टी लागू करणं, रेशनिंग कार्डचे लाभार्थी ऑनलाईन करणे, अघई दहिगाव ग्रामपंचायतीमधील वस्ती स्थानांचे दावे मंजूर करून गावठाण देणे, वीज जोडणी करणे, मनरेगाची कामे सुरू करणे, पोषण आहाराचा दर्जा सुधारणे इत्यादी मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चाला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी सामोरं जाऊन लेखी आश्वासन दिलं आहे। मात्र संघटनेने प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून मागण्या मान्य न झाल्यास प्रखर आंदोलनाचा इशारा दिला आहे। या संदर्भात संघटनेच्या सचिव निकिता काकरा यांनी विचारवादळला दिलेली प्रतिक्रिया। आज आपण पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला होता। नेमक्या आपल्या मागण्या कोणत्या आहेत? मागण्या आमच्या जलजीवन मिशनच्या होत्या, त्याचप्रमाणे आमच्या ज्या घरकुल यादी, आता कुठेही घरकुल यादी केंद्र सरकारने तर पूर्ण म्हणजे सांगून टाकलेलं आहे की प्रत्येक लाभार्थ्याला घर मिळालं पाहिजे, परंतु घरकुल यादी ही अजूनपर्यंत आमच्याकडे तर कागदावरच आहे। कारण तर आम्ही भरपूर टेंबा, दहिगाव, अघई, विहीगाव, आवाळा, बोरवली, शहापूर तालुक्यातल्या बऱ्याचशा ग्रामपंचायतीचे आम्ही घेतलेले होते की आम्हाला ज्या घरकुल यादी ते पण पूर्ण लाभार्थ्यांपर्यंत मिळाले पाहिजे होते। कारण तर अजूनपर्यंत कुठेच घरकुल यादी आणि आम्ही ज्या क्षेत्रात राहत आहे तिथे तर आमचे वन विभाग आहे, तर आम्ही याच्या अंतर्गत सर्वांनी घरकुलं बांधली आणि आता बांधून देत नाही, तर ते सुद्धा मॅडमनी सॉल्व्ह करावं अशी आम्ही त्यांच्यासमोर मागणी केली। व्हिडिओ मॅडमशी आपली भेट झाली का? हो, त्यांनी आपल्याला लेखी किंवा तोंडी काही आश्वासन दिलं आहे काय? जलजीवन मिशनचं तर आम्हाला त्यांनी लेखी दिलेलं आहे, परंतु आम्ही सुद्धा त्यांना 8 दिवसाचा आवाज दिलेला आहे की 8 दिवसानंतर आम्ही तुमच्याकडे पुन्हा आमचं शिष्टमंडळ येणार। जलजीवन मिशनवरती कुठे काम चालू आहे आणि कुठे काय ते सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे। त्याचप्रमाणे घरकुल यादीचं सुद्धा आम्हाला त्यांनी लेखी दिलेलं आहे की जिथे नसेल काम चालू तिथे आम्ही ते काम चालू करण्याचा प्रयत्न करू। जर येत्या 8 दिवसामध्ये म्हणजे तुम्ही दिलेला कालावधी संपेपर्यंत त्यांच्याकडून जर योग्य कार्यवाही झाली नाही तर तुम्ही पुढे काय करणार? आम्ही तर त्यांना मोर्चा इथे आणण्यापासून तर संपेपर्यंत आम्ही त्यांना डायरेक्ट म्हणजे ठिय्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे।